रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन, तुम्ही आतापर्यंत अनुभवलेला नाही अशा प्रकारचा सनसेट तुम्ही अनुभवत आहात. परफेक्ट सनसेट काय असावा तो हाच असा तुमच्या मनात विचार येऊन जातोय. तुम्ही आहात समुद्र किनाऱ्यावर. बीच अतिशय स्वच्छ आहे. समुद्राचं पाणी सुद्धा प्रचंड स्वच्छ आहे. तुम्हाला खांद्या इतक्या उंचीच्या पाण्यातून सुद्धा तळ एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसतोय आणि जणू काय ते काचेवर पडून तुमच्यावर येते असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही एकदम रिलॅक्स्ड आहात. रोज तेच ऑफिसचं काम करून थकलेल्या तुमच्या या शरीराला आणि मनाला तुम्ही कुठे ना कुठे शांती देताय. आज आपण जाणार आहोत कलंगूट बीचला. गोवा, कलंगूट या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा ऐकता ना, तुम्हाला पार्टीचा माहोल निर्माण होतो तुमच्या मनामध्ये सुद्धा. आणि तुम्हाला वाटतं की गोव्याला जायचं म्हणजे पार्टी करायची. तर दोन्ही गोष्टी करायच्या. जसं मी तुम्हाला मागे म्हटलं की गोव्यामध्ये इतिहासही तेवढाच आहे. गोव्यामध्ये आपल्या छान अशा जुन्या इमारती आहेत, मंदिरं आहेत, ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जाताच आहे तर पार्टीसुद्धा केली तर काही हरकत नाही. पण पार्टी नक्की प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळी असते. माझ्यानुसार कसं आहे तर रिलॅक्स करणं म्हणजे पार्टी. रिलॅक्स करताय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत. तुम्ही बसलेला आहात अशा समुद्र किनाऱ्यावर जिथे कुठलीच चिंता तुम्हाला सतावत नाहीये, जिथे कुठलाच स्ट्रेस नाहीये, कुठलंच टेन्शन नाहीये आणि तुम्ही निवांत सी ब्रीज घेत त्या आनंदामध्ये जगताय. असाच अनुभव घेतला होता कलंगूट बीचला. आता तसं पाहिलं ना तर मी माझ्या आयुष्यामध्ये कलंगूट बीचला एक 4-5 वेळा गेलो, वेगवेगळ्या वेळेस बरं का. पण दरवेळी काही ना काही बेस्ट असं कलंगूट बीच प्रेझेंट करतं. सध्या त्याला कॅलंग्यूट वगैरे असं म्हणतात, पण कळंगूट असं साध्या आपल्या मराठी कोकणी भाषेमध्ये त्याचं नाव आहे. पोर्तुगीजांमुळे ते तसं नाव पडलं. मागच्या एपिसोडमध्ये बेतूल किल्ल्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. तिथपर्यंत आपण गेलो होतो पश्चिम महाराष्ट्रातनं जसं की कोल्हापूर, त्यानंतर कागल, मग बेळगाव आणि त्यानंतर बेळगाव पणजी हायवेवरून गेलो होतो साऊथ गोव्यामध्ये. लवकर पोहोचायचं होतं. सगळ्या भारी गोष्टी तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्यात. जेव्हा बेतूलचा किल्ला आम्ही पाहिला, तिथलं सौंदर्य पाहिलं, तिथला इतिहास जाणून घेतला, तिथे छान शूट केलं आणि ते अनुभवलं ना, त्यानंतर ठरवलं की अशा जागा गोव्यातल्या एक्सप्लोअर करायच्या. पण आमच्या मित्रांचा प्लॅन होता की आपण पार्टीला पण जाणार आहोत ना, तर मग मी म्हटलं ठीक आहे आपण तिकडे जाऊयात. तर गोव्यामध्ये जनरली नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा आणि यांच्यामध्ये आहे पणजी, असे 3 भाग पडतात. तर 2 मेनली पडतात कारण नॉर्थ आणि साऊथ असं त्याला म्हटलं जातं. नॉर्थ गोव्यामध्ये एकदम छान असं ढिच्चाक वातावरण असतं. सगळे पार्टी करतायत, सगळे मस्त नाईट लाईफ जगतायत आणि मित्र आहेत, परदेशी लोक खूप जास्त येत आहेत. असं ते कार्निवल टाईप माहोल कायम तिकडे असतो. आणि साऊथ गोव्यामध्ये रिलॅक्स करण्यासाठी तुम्हाला कुठलाच ताण नको आहे, कुठलीच मजासुद्धा करायची, पण ती अशी शांततेत करायची आहे. फॅमिलीज जास्त आहेत, महागड्या सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. अशा वातावरणामध्ये साऊथ गोवा असतं. आम्ही म्हटलं चला मग आपल्याला आता मित्रांसोबत मजा करायची तर नॉर्थ गोव्यातच जावं लागेल. गोवा हा खूप छोटा असा सगळा भाग आहे तो. म्हणजे जर नगर जिल्हा घेतला ना तर त्याच्यामध्ये 5 गोवा बसतील. एवढा नगर जिल्हाच एवढा मोठा आहे. तुम्ही विचार करा. मग आता साऊथ गोव्यावरनं आम्ही निघालो. सिंगल रोड असल्यामुळे वेळ नक्कीच लागला आणि ट्रॅफिकही बऱ्याच ठिकाणी असतं. सो आम्ही पोहोचलो हळूहळू पणजीच्या एरियामध्ये. मग तिकडनं आम्हाला जायचं होतं नॉर्थ गोव्यामध्ये. तर नॉर्थ गोव्यामध्ये एक अखंड बीच तुम्हाला दिसतो जो 3 गावांमध्ये विभागला गेलेला आहे. त्याच्या नॉर्थला सगळ्यात आहे बागा बीच, मध्ये आहे कलंगूट बीच आणि साऊथला त्याच्या आहे कंदोळीम बीच. तर तिन्ही गावं वेगवेगळ्या पद्धतीने फेमस आहेत आणि त्यांची वेगळी मजा आहे. आम्ही गेलो कलंगूटला, म्हणजे मधल्या भागात. कलंगूटला पोहोचलो, तिथे एक छान डॉर्मॅटरी पाहिली. म्हणजे आता तुम्ही जेव्हा बाहेर राहता ना तेव्हा एकतर होमस्टे किंवा तुम्ही एक हॉटेल घेऊन राहू शकता किंवा तुम्ही डॉर्मॅटरीमध्ये राहू शकता. तर तिन्हीची मजा वेगवेगळी असते. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत जाता ना तर डॉममध्ये राहून बघा, तिथे छान असे बंक बेड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक हॉस्टेल लाईफसारखं राहू शकता. स्वस्त पण ते खूप जास्त असते, त्याच्यामुळे परवडण्यासारखी गोष्ट असते. मग सगळ्यांना मिळून एकत्र बसून जेवणाची, इतर गोष्टी करण्याची अशी एक जागा असते आणि तिथे तुम्ही बसून मजा करू शकता. सो असं असतं डॉम. तर आम्ही ते डॉम पाहिलं आणि तिथे सामान वगैरे ठेवलं
AC होतं छान, तिथे स्वच्छता वगैरे एकदम व्यवस्थित होती. ते झालं, आवरलं, थोडंसं चेहरा वगैरे धुतला आणि निघालो. त्याच्या शेजारच्याच गल्लीमधनं कुठेतरी पुढे आम्हाला सांगितलं गेलं होतं की या गल्लीतनं तुम्ही पुढे जाल ना तर तुम्हाला छान असा समुद्रकिनारा लागेल. आणि आम्ही फॉलो करत करत गेलो. अगदीच 7 मिनिटांमध्ये पोहोचलो, पायी बरं का, आम्ही समुद्रकिनाऱ्यावर. स्वच्छ असं म्हणजे व्हाईट सँड बीच आहे तो. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मी सुरुवातीला जे वर्णन केलं कलंगूट बीचवरचा सनसेट, मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही सनसेट पाहिले, मी खूप छान छान जागी सनसेट्स पाहिलेले आहेत, त्यापैकी हा एक खूप सुंदर असा सनसेट होता. लिटरली तुम्हाला सांगतो, ऑरेंज पिंकिश अशी शेड होती त्या सूर्यप्रकाशाला, तो पाण्यावर रिफ्लेक्ट होऊन येतो. लिटरली हेवनली फिलिंग तिथे तुम्हाला मिळतं. तुम्ही जेव्हा केव्हा अनुभवू शकाल ना कलंगूट बीचवरचा सनसेट, नक्की अनुभवा. आणि गोव्यामधल्या इतर गोष्टी तुम्हाला मी सांगत राहीनच इथून पुढच्या एपिसोड्समध्ये. त्यासाठी फिरत्या चाकावर पॉडकास्ट नक्की ऐकत रहा. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.